गुरुचरित्र. गुरुचरित्र पारायण काळात काय खाऊ आणि काय खाऊ नये, त्याचे नियम काय आहेत ते आज आपण बघणार आहोत. 1 नंबर, पारायण काळामध्ये एक धान्य गहू खावे, गव्हाची चपाती खावी. 2 म्हणजे पालेभाजी खाऊ शकतात, ज्याच्यामध्ये लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर ह्या भाज्या असल्या तर चालतील. 3 म्हणजे फळभाज्या खाऊ शकतात, टमॅटो, बटाटा, फ्लावर, कोबी, घोसाळं, ढोबळी मिरची, तोंडलं, सुरण, गाजर वगैरे. 4 म्हणजे फळं सगळी खाऊ शकता, फक्त कडू फळं असेल तर ती वर्ज्य आपल्याला करायची आहेत. 5 म्हणजे मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरं खाऊ शकतात, गरम मसाला किंवा इतर असे मसाले नाही खायचे आहेत. 6 आहे दूध, दही, ताक, कढी हे खाऊ शकता तुम्ही. 7 म्हणजे पारायण काळादरम्यान वारानुसार जर उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, शिंगाडा पीठ, बटाट्या, रताळं, साबुदाणा, राजगिरा असे इतर असे. आता आपल्याला वर्ज्य काय करायचं आहे तर द्विदल धान्य वर्ज्य करायचं आहे. गवार, वांग, कारलं, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदे हे सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे. आता 9 म्हणजे काय तर चहा आणि कॉफी ही तुम्ही पारायण काळामध्ये घेऊ शकता. 10 म्हणजे आपल्याला पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा हे पारायण काळामध्ये खायचं नाही आपल्याला. असे नियम पाळून आपण पारायण केलं तर नक्की आपल्याला त्याचा फायदा मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.